हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. मी रुपाली तुमचं निरुपा व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तुम्हाला माहितीच आहे, आमच्या इथे आहे 16 सोमवारचं उद्यापन आणि त्यासाठी आम्ही प्रसादाचा लाडू तयार करत आहोत. प्रसादाच्या लाडूचं महत्व या 16 सोमवारच्या उद्यापनामध्ये खूप महत्वाचं असतं. सो इथे आता प्रोसिजर चालू आहे. तुम्हाला माहीतच आहे की मागच्या वर्षीही मी 16 सोमवारच्या उद्यापनाचा व्हिडिओ इथे टाकलेला आहे. व्लॉग खूप छान बनलेला आहे आणि त्या व्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि मलाही आवडले. त्याचप्रमाणे तुम्ही ह्याही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देणार आणि यात मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे बघा. आम्ही आदल्याच दिवशी इथे डेकोरेशन केलेलं आहे. इथे आम्ही पिंड बनवून घेतलेली होती, पण फक्त पिंड बनवलेली, पण बाकीचं डेकोरेशन हे आता आम्ही करत आहोत. तुम्ही समोर बघू शकता की आम्ही सगळेजण इथे काम करत आहोत आणि छानपैकी पिंडीला कलर डेकोरेशन करून मी पुढे तुम्हाला ती डेकोरेशनचाही व्हिडिओ इथे दाखवणार आहे. सो आज आहे सोमवार आणि आज आम्ही सकाळपासूनच डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे. मंडप वगैरे टाकून आम्ही छानपैकी इथं जी पिंड स्थापन केलेली आहे तिला छान डेकोरेशन करणार आहोत आणि तिथून पुढे आमच्या 16 सोमवारच्या उद्यापनामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, जसं की डेकोरेशन झालं, नंतर आम्ही जेवण जे तयार करणार आहोत, आचारी लावलेले आहेत आणि त्याचप्रमाणे पिंडीची पूजा करणार आहोत. या सगळ्या ज्या गोष्टी आहे, ही जी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे ती मी या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे. आमचे जे 16 सोमवार आहे ते आमच्या गुड्डूनी केलेले आहेत आणि तिचंच हे मोठं उद्यापन आहे आणि त्या उद्यापनामध्ये आता ती जी लिंग आहे तिची प्राणप्रतिष्ठा करत आहे. तिची पूजा करून ती या मंदिरात ठेवणार आणि मग तिथून पुढे ती गंगेवर पूजा करण्यासाठी जाणार आहे. आपण ज्यावेळेस 16 सोमवार स्टार्ट करतो, ज्या ठिकाणी आपण सुरुवातीला पिंडीची पूजा करतो, तिथून स्टार्ट केल्यानंतर त्याच ठिकाणी आपल्याला 16 सोमवारच्या शेवटच्याही पूजा करावी लागते आणि तिथूनच आपलं ते उद्यापन कंप्लीट होतं. सो इथे तुम्ही मंडप बघू शकता. इथे समोर आचारी आलेले आहे, ते इथे महाप्रसाद बनवत आहे आणि इथे 16 जोडप्यांचंही जेवण तयार होणार आहे आणि आम्ही आणखीन लोकांनाही बोलवलेलं आहे, पाहुण्यांना. तेही इथे त्यांनाही जेवणास आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी आता 16 जोडपे जे जेवायला बसणार आहे त्यांच्या ताटासमोर डेकोरेशन करत आहे आणि मी एकटीच नाहीये, इथे आम्ही सर्व मिळून डेकोरेशन करत आहोत. आणि ते झाल्यानंतर आमची जी गुड्डी आहे ती गेलेली आहे गंगेवर पूजेला. ती तिकडनं येणार, ती ओल्या वस्त्रातच राहणार आहे आणि त्यानंतर इथे आम्ही मेन म्हणजे आमच्या घरात जी पिंड मांडलेली आहे त्या पिंडीची पूजा करणार आहोत. करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जनाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाकल्प परात गौरी कुमरा, चंदनाची ओटी सो इथे आता आरती झालेली आहे आणि आता आम्ही इथे 16 जोडप्यांची ओटी भरणार आहोत आणि सुरुवातीला ती 16 जोडप्यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावून ओटीचं सामान देणार आहे. आपल्या परीने आपल्याला जशी जमेल तशी आपण इथे ओटी देऊ शकतो
आणि त्यात जे त्यांच्याबरोबर जे जन्स आलेले आहेत त्यांचेही श्रीफळ आणि टोपी टॉवेल देऊन त्यांचंही आपण पूजा करणार आहोत. आणि ही पूजा झाल्यानंतर हे जेवणासाठी जे आम्ही ताट तयार केलेले आहे तिथे जाऊन बसणार आहे. असे आपण सुरुवातीपासून ते 16 जोड्यांची इथे पूजा होणार आहे आणि ही पूजा अस्मिताच करणार आहे. सो इथे आता आम्ही सर्व जोडप्यांना भस्म लावत आहोत आणि भस्म लावून झाल्यानंतर त्यांना ऑलरेडी महाप्रसाद हा ताटामध्ये सर्व दिलेला आहे आणि समोरच इथे त्यांच्या ताटासमोर आम्ही एक कापूरही जाळणार आहोत आणि या प्रकारे हे 16 जोडपे आता इथे जेवायला बसलेली आहेत. सो आता त्यांना जेवण जे आहे ते जेवण घरातलेच मंडळी वाढतात. मग त्यामुळे आता आम्हीच तिथे वाढणार आहोत. एक जोडी राहिली होती त्यामुळे ती शेवट आली. मग शेवट आल्यानंतर त्यांना ही आम्ही तिथे पूजा करून बसवलेलं आहे आणि जोपर्यंत यांचं जेवण होत नाही तोपर्यंत बाकीचे जे लोक आहेत समोर बघू शकता तुम्ही, आमच्या घरी खूप पाहुणे आलेले होते, ते बसू शकत नाही. यांचं जेवण झाल्यानंतरच ते जेवायला बसणार. त्याच्यामुळे मग हा जो 16 सोमवारचा उद्यापनाचा जो मोठा कार्यक्रम असतो हा फक्त ह्या जोड्यांचाच मान असतो असं म्हटलं तरी चालेल.
आता 16 जोडप्यांचं जेवण झालं आणि बरेचशा पाहुण्यांचंही जेवण झालं. आता आम्ही फॅमिली जी आहे ती लास्टला बसलेलो आहोत आणि आमचं जेवण झाल्यानंतर आमचा हा कार्यक्रम म्हणजे आमच्या इथं जेवणाचा कार्यक्रम संपणार आहे. पण पुढे तुम्ही बघू शकता अजून आहे थोडासा कार्यक्रम बाकी, तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. आम्हाला असे 12 वाजेपर्यंत जागरण करायचं आहे. शेवटची आरती 12ची आमची घरात होणार आहे. नंतर आम्ही गंगेवर जाणार आहोत. तत्पूर्वी आम्ही अगोदर फोटोशूट करणार आहोत. तुम्ही बघू शकता की आम्ही समोर डेकोरेशन केलेलं आहे. आमचं डेकोरेशन कसं झालं आम्हाला सांगा कमेंट करून. मूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मानस सरळ शुंड वक्र तुंड आश्रमाचा वाटपाय सजना संकष्टी पावाळी निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मानस स्वप्ने मात्रे कामना होती जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव मुक्तेश्वर महादेव की जय कपालेश्वर महादेव की जय सनातन हिंदू धर्म की हॅलो का गं बाई? हर हर महादेव नंदी महाराज की जय चुकलं असंच देव माफ कर. आता वाजले 12 आणि आम्ही आलो आहे गंगेवर. आता गंगेवर आरती चालू आहे. आरती झाल्यानंतर आम्ही ही जी पिंड आहे हिला विसर्जित करणार आहोत आणि आमचं इथं 16 सोमवारचं उद्यापन हे कम्प्लीट होणार आहे. हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हर हर महादेव 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 महादेव. महाराज की जय श्री कपालेश्वर महाराज घेते तीन दाटू भाऊ. हा परत घे परत पूर्ण बुडव. हा बघ सोड. सो हा होता आमचा 16 सोमवारचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी यामध्ये पूर्ण 16 सोमवारची माहिती दिलेली आहे. आणि हर हर महादेव.